गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. काय कामं चालू आहेत ना व्यवस्थित? हो सर. येस. अरे गुड मॉर्निंग. फडके, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणता फडके? बरं फडके ऐका, आज आपली मीटिंग आहे तर त्याच्या फाईल्स माझ्याकडे आणून द्या. हो हो. असं काय बघताय माझ्याकडे? चला कामं करा. चलो फडके, मला अपडेट द्या. हं? म्हणजे तू तुझ्या बाळाला याच्याकडे दिला. मग तुझ्या बाळाचं पुढं काय झालं? मला खरंच ठाव नाही हो. अरे बाप आहेस का कोण आहेस? बल्लू, याला याच्या पोराचं काय झालं माहित नाहीये. मला खरंच नाही ठाव हो काय ते. हे कुणाला समजा ठाव आहे? अरे बाबा, अरे बोल की. अरे काय केलंस माझ्या लेकराचं? सांग की. का जीव घेतोस का माझा? अर्जुन, त्रास होतो या सगळ्याचा. मलाही त्रास होतो तुझ्या या कृतीचा. तुला मी शेवटचं सांगतोय, मी झोपेत असताना सुद्धा माझ्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही. हं? चल निघ. तुला ऐकू नाही आलं का? चल बाहेर निघ. ए सावित्री, काय झालं अर्जुन? का नाही मारलंस? थांबवलंस का स्वतःला? अरे मारायचंच ना, मी काल पुढे केला होता. तू माझ्यावर हात उचलू नाही शकलास? काय रे, अजूनही प्रेम करतोस की काय माझ्यावर? ए निघ. मी तुझं काहीतरी करीन, त्याआधी निघ. काय करशील?
मारून टाकशील? हा, मारून टाकशील? मार ना. इथे बंदूक ठेवली होती अर्जुन, नाही मारता आलं तुला. अरे स्वतःला मारायला निघाला होतास रे, पण मला नाही मारू शकलास तू त्या दिवशी. का? तुला माहितीये का अर्जुन, अरे मलाच काय, दुसऱ्या कुठल्याच स्त्रीवर हात नाही उचलू शकत तू, कारण चांगला माणूस आहेस म्हणून तर मला आवडतोस रे. आता काही उपयोग नाहीये. आता यापुढे ना मी फक्त तुझा तिरस्कार करू शकतो. आणि मी फक्त प्रेम करू शकते तुझ्यावर. हे बाई जा ना आयुष्यातून माझ्या. मला त्रास होतोय तुझा, कळत नाहीये का तुला? जा, निघ. नाही जाणार मी जायला नाही आलीये. हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात जेव्हा घातलं होतंस ना, तेव्हाच फिक्स केलं होतं. तुझ्या आयुष्यातनं जायला नाही, कायमचं राहायला आली मी नाही जाणार. आणि हे फिक्स आहे. आणि मी फिक्स केलंय, एक ना एक दिवस आहे ना तुला माझ्या आयुष्यातून फेकून देणार आहे. दे ना फेकून. अरे दे ना फेकून. एवढाच माझा तिरस्कार करतोस ना, तर अरे तुझ्या तर लई मोठ्या ओळखी आहेत. एवढा मोठा माणूस आहेस तू, अर्जुन कवठेकर आहेस तू. एवढ्या दिवसांमध्ये एखादा वकील तर मिळालाच असता रे तुला. गाठ आहे का मोठ्या वकिलेला गाठ, आणि त्याच्याकडनं डिवोर्स पेपरवर सही करून आण इथे. दुसऱ्या सेकंदाला मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. परत भानात पण नाही मागे आला. आहे का हिम्मत? म्हणून का फिरवतोयस आता? आहे का हिम्मत? मी केलं असतं हे. मी गप्प आहे कृष्णाईकडे बघून. कृष्णाची कारण मला नको दिवस अर्जुन. तू आता फक्त मान्य कर की तुझ्या मनात अजूनही एवढीशी का होईना आत खोल कुठेतरी माझी जागा आहे. मान्य कर. नाही आहे. नाही. अरे आहे, फक्त मान्य कर. बस बस. लई गिल्ट घेतलंय मी आता. लई गिल्ट झालंय. बस आता नाही. उठता बसता टेन्शन टेन्शन टेन्शन. या टेन्शनने माझ्यावर डोकं फुटायची वेळ आली आहे. मी मान्य करते, माझा पास्ट लई वाईट होता. आणि ज्या कारणासाठी मी तुझ्या आयुष्यात आले ना, ती माझी अत्यंत मोठी चूक होती, हेही मला मान्य. मी जे तुझ्यावर खरं खरं प्रेम केले ना अर्जुन, ती माझी चूक नाही. ती माझी चूक अजिबात नाहीये. जगातलं सगळ्यात खरे काम केलेलं आहे. माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट केली, आणि मला अभिमानच आहे त्याचा. मला अभिमान आहे त्याचा. आय एम प्राऊड ऑफ मी. शाबास सावी. आणि मी जे तुझ्यावर प्रेम केलं ते तुला माझी चूक वाटते ना, तर ही चूक मी याच जन्मी नाही, मी पुढचे 7 जन्म करत राहीन. तुला सांगते. अरे तुलाच काय, मी अख्ख्या दुनियेला, मी देवाला पण सांगू शकते. कुठे देव?
ऐकत असेलच ना तो. ठीक आहे, देवासाठी मी रिपीट करते आता. माझं अर्जुनवर खूप 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 जास्त प्रेम आहे आणि मी पुढचे 7 जन्म त्याचा पिच्छा सोडणार नाहीये. मी त्याच्या मानगुटीवर बसून राहणार आहे आणि त्याच्यावर खूप प्रेम करत राहणार आहे. आणि हे ठरलंय आता. जा, तुला काय करायचं ते कर. काय म्हणला होतास तू मगाशी? झोपेत पण माझ्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. अर्जुन, मी झोपेतच नाही, जागेपणी पण अख्ख्या दुनियेसमोर तुझ्या जवळ येणार आणि तुझ्यावर खरं प्रेम करत राहणार. नमुना दिलाय, आता खेळत बस फुल्ली गोळा. लव्हशिपचा गिल्ट येतोय मला. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आग जाळ इराद्यात उमळलं प्रीत फूल, पेटलेल्या वनव्यात काळ झाला पडे फूल. चालताना तुझ्या वाट पुन्हा लागते रे ठेच, अंधारानी उजेडाचा मनी पडलेला पेच. प्रीत वढाय वढाय माझा कटला पतंग, पिसाटला सास सास शहरलं अंग अंग. प्रीतीचा वनवा उरी पेटला, प्रीतीचा वनवा उरी पेटला, प्रीतीचा वनवा उरी पेटला. मामा, मला अजून कळना झालंय ह्या सगळ्याचा आपल्याशी काय संबंध आहे का? ते पोरग कमळ्याचं नेलंय पद्यानी, त्या दोघांमध्ये व्यवहार झालाय ना. मग आपण का मोक्यात उखाळ कुठत बसलोय काय माहिती? त्या पद्याच्या खानदानाचा आता पता तरी आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या प्लॅनवर काम केलं असतं ना तर आतापर्यंत घरात शिरलो असतो आपण. तुझ्या त्या भांगार प्लॅनमुळे गोडाऊन हुंगायची वेळ आली. नाही, बरोबर आहे तुझं बल्लू, बरोबर आहे. आपला त्या दोघांच्या व्यवहाराशी संबंध नाही. पण मग तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? त्या बैलाटच्या पोराचा जन्म दाखला भीमाबाईच्या खोलीत कसा काय? पण तो पण इतकी वर्ष सांभाळून ठेवला. या व्यवहाराचा तर आपल्या घराशी संबंध येतो ना. बल्लू, मला राहून राहून वाटतंय बर का, या भीमाबाईच्या आयुष्यात काहीतरी कांड आहे. आणि एकदा का ते कांड आपल्या लक्षात आलं मग तिचा पोरगा अर्जुन आपल्या ताब्यात आलाच म्हणून समज. खानविलकर सर, आय ॲग्री, पण इतक्या अर्जंटली मुंबईला मीटिंग अरेंज केली आहे, काही प्रॉब्लेम नाहीये ना? अजून तरी नाहीये, पण काय सांगता येत नाही. एक तर प्रोजेक्ट खूप मोठा आहे,
त्यात आपल्या वाटेमध्ये अनेक लोक आडवे आहेत. सो आपण पॉझिटिव्ह विचार करूनच मुंबईला जाऊयात. होप फॉर द बेस्ट. येस फडके सगळ्या फाईल्स आणि डॉक्युमेंट्स काढून ठेवा, कारण मी एकटा चाललोय. मला काही अडचण येते का मला? सर मी सगळा डेटा वेल ऑर्गनाईज करून ठेवतो. एक मिनिट अर्जुन. अर्जुन, तू एकटा येऊन काय उपयोग नाहीये. वॉट? यावेळी सावित्री मॅडम मीटिंगला सोबत असायलाच पाहिजे. खानविलकर सर, आपलं बोलणं होणार आहे ना इन्व्हेस्टर्स सोबत. मग नाही, सावित्री कशाला? हे फक्त माझं मत नाहीये, आपले इन्व्हेस्टर जॉर्डन यांचंही तेच मत आहे. या प्रोजेक्टसाठी सावित्री मॅडमने जेवढी मेहनत घेतली ना, तेवढी कोणीच घेतली नाहीये. त्यामुळे या प्रोजेक्ट बद्दलच्या सगळ्या डिटेल्स आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. सो ते आपल्यासोबत कशा येतील ते प्लीज बघ. येतील ना मॅडम? नाही म्हणजे मॅडम लागतील ना मीटिंगला? ओके, येऊ मग. चलो भेटू मुंबईला. सर साहेबांना सोडून आलो. यावेळी सावित्री मॅडम मीटिंगला सोबत असायलाच पाहिजे. हे काय बॅग आहे. बॅग इथे मला पण दिसतंय, पण इकडे का फेकली? सामान भर त्यात. कशाला? तुला माझ्यासोबत उद्या मुंबईला यायचंय. काय? खरंच? तुम्हाला खरंच तुझ्यासोबत उद्या मुंबईला नेतोय? ए, उठ, चल तिकडे जा. अर्जुन, चल. जास्त शहाणपणा करायचा नाही हा. त्या खानविलकरची इच्छा आहे ना, म्हणून नेतोय तुला. अच्छा, खानविलकरांची इच्छा आहे का? नसते येत मी. मग दुसऱ्या कोणाची इच्छा असती तर एक वेळ विचार केला असता. हा, ते मिस्टर जॉर्डन आहेत ना, त्यांची पण इच्छा आहे तू यावंस. बाबू, इंटरनॅशनल डिमांड येतोय. तरी पण नसते येत. ते आपलं आपला एकच माणूस आहे ज्याच्या शब्दावर मरते मी. त्यानं सांगितलं तर जीव पण दे. ए, माझं कितीही नुकसान झालं ना, तरी सुद्धा मी स्वतःहून तुला माझ्यासोबत चल म्हणून कधीही सांगणार नाही, कळलं?
मला माहितीये ना तुझ्या नाही मध्येच हो, म्हणून आपण आधीच बॅग भरून रेडी आहे. आता तू फक्त बोल, आत्ता येते मुंबई. फडकेनं सांगितलं ना? तू किती हुशार आहेस रे अर्जुन. म्हणून मला आवडतोस बघ तू एवढा. आय लव्ह यू रे.